नमस्कार मित्रांनो. इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. मोठ्या बाई इंद्रायणीचं कीर्तन मोबाईलवर ऐकत असतात आणि म्हणू लागतात, वा, व्यंकट भाऊजींनी चांगलीच तयारी करून घेतली आहे आमच्या पुढच्या तरतुदीची. तेवढ्यात विंजे सरकार सासूबाई सासूबाई म्हणून तिथे आवाज देत येतात आणि म्हणू लागतात, सासूबाई, तुमच्यासाठी आज एक गुड न्यूज घेऊन आलो आहे. त्यावर मोठ्या बाई बोलू लागतात, माझ्या फायद्याची गोष्ट असेल तरच सांगा. त्यावर विंजे सरकार म्हणतात, आपल्या दोघांच्याही फायद्याची गोष्ट घेऊन आलो आहे मी. आणि ते बोलू लागतात, त्या तालुक्याच्या न्यू कल्चर सेक्रेटरीचा फोन आला होता. त्यांना आपल्या पाठराखीनबाईचं कीर्तन करायचं आहे. त्यावर मोठ्या बाई बोलू लागतात, असं आहे का? पण मानधनाची रक्कम सांगितली का नाही? त्यावर विंचे सरकार म्हणतात, सवाल आहे का? अहो, 5,000 रुपये जास्तच सांगितले मी. त्यावर मोठ्या बाई बोलू लागतात, मग काय अडचण आहे, डन करून टाका. त्यावर विंचे सरकार म्हणतात, अहो, अडचण आहे ना, तुमचे धाकटे धीर परमपूज्य व्यंकट महाराज. त्यावर मोठ्या बाई बोलू लागतात, त्यांची भीती मला नाही दाखवायची. त्यावर विंजे सरकार म्हणतात, अहो, असं कसं सासूबाई, एक कीर्तन केलं तर त्यांनी इथे येऊन जाब विचारला, आणि आता एवढी मोठी सुपारी घेतोय म्हटल्यावर जर त्यांना कळालं तर ते काय करतील सांगता येत नाही. त्यावर मोठ्या बाई म्हणू लागतात, जावई बापू, ते तिकडं रेंज नसलेल्या गावावर, त्यांना कसं कळेल? आणि ते काय उठसूट इथं येणार आहे का? ते सोडा आणि ॲडव्हान्स घेऊन टाका तुम्ही. त्यावर विंजे सरकार म्हणतात, नक्की? त्यावर मोठ्या बाई म्हणतात, नक्की. त्यावर विंजे सरकार खुश होऊन म्हणतात, विंजे सरकार, लागा आता कामाला. त्यावर मोठ्या बाई म्हणतात, 50,000 ॲडव्हान्स घेऊन टाका. त्यावर विंजे सरकार म्हणतात, 50,000? हां, सांगतो. आणि ते विचारू लागतात, पण त्याच्यामध्ये आमचा जरा विचार कराल ना? त्यावर मोठ्या बाई बोलतात, जावई बापू, आधी स्वतःला प्रूव्ह करा. त्यावर विंजे सरकार म्हणतात, आत्ता तर प्रूव्ह केलं ना सासूबाई. त्यावर मोठ्या बाई विचारू लागतात, कधी? त्यावर विंजे सरकार म्हणतात, अहो, आत्ताच. अहो, 50,000ची सुपारी आणली की. त्यावर मोठ्या बाई म्हणू लागतात, हां, केलं आहे. पण काय आहे ना, तुमचा कामातला ना फोकस कमी पडतोय, तो वाढवा. आणि आता गाडी सुसाट जाऊ द्या. त्यावर विंजे सरकार म्हणतात, चालेल. आणि ते तिथून कामाला जायला निघतात. इकडे फंटा गँग गेम खेळत असतात. इंदू विचारते, 3 चान्स असतात का? त्यावर अधोक्षज म्हणतो, अगं इंदू, 2दा हरलं तर तिसरा चान्स असतो. त्यावर पप्या चिडू लागतो, म्हणजे इंदूला काहीच माहीत नाही. इंदूला राग येतो आणि ती त्याच्याकडून गेम हिसकून खेळू लागते. पप्या म्हणू लागतो, आपली इंदू तर पुढच्या लेवलला गेली. त्यावर अधोक्षज म्हणतो, इंदू, असंच जपून खेळ बरं, आता हा लास्ट चान्स आहे. हा जर हरलीस तर गेम ओव्हर बरं का. इकडे अधोक्षज आणि इंदू घराकडे येत असतात. तेव्हा इंदू म्हणू लागते, आपला पप्या आहे ना, त्याचा फोकस फक्त खाण्यावर असतो. त्याने आज पण अभ्यास पूर्ण नाही केला. जेव्हा मास्तर त्याला कुटतील ना, तेव्हा कळेल त्याला. त्यावर अधोक्षज म्हणू लागतो, इंदू, त्याला मास्तरांनी कुठलं तरी त्याला फरक पडत नाही का? कारण त्याला कुटताना मास्तरांचा हातच बाउन्स होतो. पण जर त्याला कोंबडा केलं ना, तर तो बिचारा रडकुंडीलाच येतो. त्यावर इंदू म्हणते, रडकुंडीला येतो, पण सुधारतो का? पुढे इंदू म्हणू लागते, तो आपल्या टिंगा आहे ना, त्याचा व्हिडिओ गेम लय भारी आहे. त्यावर अधोक्षज म्हणतो, पण मला काय माहिती, मी खेळलोच नाही ना, तू मला चान्सच दिला नाही, कारण तू हारलीच नाही. त्यावर इंदू म्हणू लागते, अरे, तू मला म्हणला असता तर दिला असता की मी तुला खेळायला. त्यावर अधोक्षज म्हणू लागतो, जाऊ दे, मला तर तुझा खेळ पाहण्यातच मजा आली. पुढे तो विचारू लागतो, इंदू, पण तुला हे सगळं कसं जमतं? त्यावर इंदू म्हणू लागते, मी मेन आहे ना, आणि मी हुशार पण आहे. त्यावर अधोक्षज म्हणतो, मानलं बाबा तुला. पुढे इंदू म्हणू लागते, ए आदू, तो गेम खरंच लय भारी होता रे. त्या टिंग्याने अजून थोडा वेळ खेळू दिला असतं ना, तर लय मजा आली असती. त्यावर अधोक्षज म्हणू लागतो, अगं, तो का खेळू देईल? तू जर अजून 5 मिनटं खेळली असती ना, तर तू त्याचं रेकॉर्ड तोडलं असतं, म्हणून त्यानं तुझ्या हातातून तो व्हिडिओ गेम हिसकून घेतला. इंदू पुढे म्हणते, ए आदू, आपल्याकडे पण तसा व्हिडिओ गेम पाहिजे होता रे. त्यावर अधोक्षज म्हणतो, अगं, पण आपल्याकडं कसं काय येईल? तू जर तुझ्या आत्याला म्हटली तर ती तुला कुठून काढील आणि म्हणाल, तो व्हिडिओ गेम किती महागाचा असतो माहिती का तुला? तू काय नुसतं शाळेत जातीन, घरी येती, पैसे काय झाडाला उगतं वय? आणि येऊन मस्त शिवासनावर बसती, आम्ही करतो महाराणी मुजरा आणि मारतो झाडू. तुला तर काय कामधंदेच नाही. त्यावर इंदू मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणू लागते, आदू, जमतं बघ तुला. त्यावर अधोक्षज म्हणतो, हा, जमतं थोडं थोडं. पुढे ती म्हणते, बरं आदू, आपण कुठली पण गोष्ट मनापासून मागितली तर ती मिळतेच बघ आपल्याला.
त्यावर अधोक्षज म्हणतो, गोष्ट मिळेल गो, पण व्हिडिओ गेम. त्यावर ती म्हणते, अरे व्हिडिओ गेम पण मिळेल, तुला ती माहिती का माझी मैत्रीण? त्यावर अधोक्षज म्हणतो, कोणती, सुमी? त्यावर इंद्रायणी म्हणते, अरे सुमी नाही रे, ती नाही का स्पर्धेला भेटली होती नाशिकची. त्यावर अधोक्षज म्हणू लागतो, ती फोटोवाली, तिचं नाव त्रिशा. तिच्याकडं पण व्हिडिओ गेम आहे आणि तिच्या व्हिडिओ गेमसमोर आपल्या टिंग्याचं व्हिडिओ गेम एकदम लल्लू आहे बघ, लल्लू. त्यावर अधोक्षज म्हणतो, बापरे काय सांगतेस? त्यावर इंद्रायणी म्हणते, हो, आणि तिच्याकडे ना टी व्हीवरचा व्हिडिओ गेम आहे. इकडे मोठ्या बाई स्वयंपाक करत असतात, तेवढ्यात शकुंतला तिथे येते आणि म्हणू लागते, अहो मोठ्या बाई काय करताय तुम्ही? अहो मी करते ना, द्या बरं इकडे. तुम्हाला बरं वाटत नाही आहे. त्यावर मोठ्या बाई म्हणतात, आता काहीच प्रश्न नाही, आता मी एकदम व्यवस्थित आहे, राहू दे. आणि पुढे त्या म्हणतात, शकुंतले इकडे, तुला मी एक गंमत दाखवते. आणि नारायणीने कापलेली कोबीची भाजी दाखवून म्हणू लागतात, हे बघ, आपल्या नारायणीने कशी कोबीची भाजी चिरली आहे, अशी चिरतात का? त्यावर शकुंतला म्हणते, अहो विळीला धार नव्हती म्हणून ती अशी चिरली. त्यावर मोठ्या बाई बोलू लागतात, आली नारायणीची कैवारीन आली. अगं मला व्यवस्थित चिरता येतंय आणि तिला चिरता येत नाही, एवढं लग्न झालेली पोरगी असून. मोठ्या बाई भेंडीची भाजी टाकत असतात. त्यावर शकुंतला म्हणते, मोठ्या बाई अहो भेंडीची भाजी आपल्या दोन्ही पोरांना पण आवडत नाही. त्यावर मोठ्या बाई म्हणतात, मग काय प्रत्येक वेळेस त्यांच्याच आवडीची भाजी करायची का? आज मी इंद्रायणीच्या आवडीची भाजी केली आहे. त्यावर शकुंतला म्हणू लागते, खरंच इंदूला खूप आवडते हो भेंडीची भाजी. त्यावर मोठ्या बाई म्हणू लागतात, आई बापाविना पोर, तिचे लाडकोड कोण करणार माझ्याशिवाय? त्यावर शकुंतला मोठ्या बाईंकडे पाहून मनात म्हणू लागते, मोठ्या बाईंचं मन अगदी सुपा एवढं मोठं झालंय, इंदूची किती काळजी करतायत, विठुराया पावलाच बरं. इकडे व्यंकू महाराज इंद्रायणीचा विचार करत असतात. इंद्रायणी इतकं सुंदर कीर्तन करते, त्यावेळेस व्यंकू महाराजांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते सगळ्यांना सांगू लागतात, आज मी तुम्हाला गर्वाने आणि अभिमानाने सांगू शकतो की इंद्रायणी वाडीकर ही माझी शिष्या आहे. आणि ते पुढे बोलतात, मी तुम्हाला खात्री आणि विश्वासाने सांगतो, जी दिग्रजकरांची परंपरा माझ्यापर्यंत आली आहे, ती परंपरा इंद्रायणी अगदी अशीच यानंतरही पुढे घेऊन जाईल. पुढे त्यांना आठवू लागतं की जेव्हा इंद्रायणीच्या हातून प्रयोगशाळेतलं चंचुपात्र फुटतं, तेव्हा ते इंद्रायणीला म्हणू लागतात, ठीक आहे, आता तुझ्या हातून चूक झाली तर तुला हेडमास्तर शिक्षा करतील, त्यामुळे तुला शिक्षा आता भोगावी लागणार. इंद्रायणी घरी आल्यावर व्यंकू महाराज तिला विचारू लागतात, तुला हेडमास्तरांनी शिक्षा केली त्याचा त्रास तर नाही झाला ना? त्यावर सगळे म्हणू लागतात, तिला हेडमास्तरांनी शिक्षाच केली नाही. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, म्हणजे? त्यावर पप्प्या म्हणू लागतो, हे आपले बालकीर्तनकार इंद्रायणी वाडीकर, अहो त्यांना कोण शिक्षा करणार? त्यावर व्यंकू महाराज म्हणू लागतात, म्हणजे साधी समज पण दिली नाही त्यांनी तिला? नंतर त्यांना इंद्रायणीचा व्हायरल झालेला व्हिडिओ आठवतो. त्यात ती बोलते, देवानी पण खोटं बोललंय, मग चालतंय की आजपासून आपणही खोटं बोलू. या विचारांनी व्यंकू महाराज अस्वस्थ झालेले असतात. तेवढ्यात शकुंतला तिथे येऊन, अहो जेवायला चला असं म्हणू लागते, पण व्यंकू महाराजांचं मात्र तिच्याकडे लक्ष नसतं. आणि शकुंतला व्यंकू महाराजांच्या जवळ येऊन त्यांना हात लावून बोलू लागते, अहो तुम्ही थांबलात ते बरं केलं. त्यावर व्यंकू महाराज काय आहे असं म्हणून तिच्यावर जोरात ओरडतात. त्यावर शकुंतला शांतपणे म्हणते, काही नाही, पानं वाढली होती. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, मला भूक नाही आहे. त्यावर शकुंतला विचारू लागते, तुमचा राग गेला नाही अजून? पुढे ती म्हणते, अहो इंदूकडून कीर्तन सेवा. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, ती कीर्तन सेवा नव्हती, फक्त कीर्तन होतं. त्यावर शकुंतला बोलू लागते, झालं आता ते सोडून द्या. पुढे ती म्हणू लागते, बिचारे इंदूची यात काय चूक आहे आणि कीर्तन करणं वाईट आहे का हो? त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, मी कीर्तन करणं चुकीचं आहे असं कधी म्हटलो? मी काय चुकीचं म्हणतोय आणि काय मला खटकलंय हेच तुला समजत नाही आहे. आणि जेव्हा आपल्या जवळचंच माणूस असं परकं होतं ना, तेव्हा खूप दुःख होतं मनाला. त्यावर शकुंतला म्हणते, अहो असं का बोलताय? असं बोलू नका ना. मला मान्य आहे की मी साळगावकर महाराजांशी खरं बोलायला हवं होतं. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, तुझ्या हातून चूक झाली ना, त्याचं प्रायश्चित्त मी घेणार, नाही जेवणार मी. त्यावर शकुंतला म्हणते, चुकलं माझं. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, नुसतं चुकलं म्हणून काही होत नाही शकुंतला. ते पुढे म्हणू लागतात, अगं साळगावकर महाराजांसारखा एवढा मोठा माणूस आपल्या गावात कीर्तन करण्यासाठी आला होता आणि आपल्या गावातलं कोणीच गेलं नाही, त्यांचा किती मोठा अपमान झाला ते कळतंय का तुला?
त्यावर शकुंतला म्हणते, अहो त्यांच्या कीर्तनाचे बोर्ड लागले होते गावात, पण गावातले माणसंच आले नाही आणि आपल्या इंदूचं ऐन वेळेला कीर्तन ठरलं तरी पण बक्कळ गर्दी झाली होती. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, ऐन वेळेला? इंदूचं कीर्तन हे ऐन वेळेला ठरलं होतं की वहिनींचं पूर्वनियोजित होतं हे फक्त विठुरायालाच माहिती. आणि आत्ता मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, असं म्हणून व्यंकू महाराज रागात तिथून निघून जातात. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.